बेटा, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या जीवनात तर खूप संघर्ष केलाच, त्यात दुमत नाहीच. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पहिला पुतळा पुण्यामध्ये बसवला गेला, त्याची कथा सुद्धा तेवढीच भयानक आणि तेवढीच अशी संघर्षाची ती कहाणी आहे. म्हणजे पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसू नये यासाठी कोणी विरोध केला याचा जर विचार केला तर फार भयंकर विषय आपल्यासमोर येईल. छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी 1917 मध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा हा पुण्यात व्हावा अशी संकल्पना मांडली. त्यावेळच्या तत्कालीन सनातन्यांनी महाराष्ट्रात आणि पुण्यात त्यातल्या त्यात हा पुतळा का बसवावा म्हणून विरोध केला. आणि विशेष म्हणजे त्यासाठी तब्बल 11 वर्ष संघर्ष करावा लागला. राजश्री शाहू महाराजांच्या हयातीत तर हा पुतळा झालाच नाही. मुद्दा महत्वाचा आहे की राजश्री महाराज यांनी संकल्पना मांडली, कारण तत्कालीन लोकांचा त्यांना विरोध होता की तुम्हाला जर छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवायचाच असेल तर तुम्ही तुमच्या कोल्हापूरला बसवा, इथे पुण्याला कशाला, अशी यांची मागणी होती. इतका भयंकर सनातनी विरोध छत्रपती शिवरायांच्या पहिल्या पुतळ्याला झाला होता. आणि विशेष म्हणजे राजाराम महाराजांनी मग नंतर छत्रपती शाहू महाराजांची संकल्पना पुढे नेत इंग्रजांच्या मदतीने का होईना हा पुतळा बसावा अशी त्यांची खूप इच्छा होती आणि तसा संघर्ष त्यांनी सुरू केला. म्हणजे तब्बल 11 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसू नये यासाठी प्रयत्न करण्यात आला. आणि अतिशय भयंकर, गंभीर, कठोर आणि अतिशय खालच्या पातळीची गोष्ट म्हणजेच की ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे भूमिपूजन झाले पुतळा बसवण्यासाठीचं, त्यावेळेला काळे झेंडे, काळ्या रांगोळ्या यासारखे प्रकार पुण्यामध्ये करण्यात आले. हा इतिहास आहे भूमिपूजनाच्या वेळीचा. आणि मग तत्कालीन काळामध्ये छत्रपती राजश्री शाहू राजाराम महाराज यांनी नानासाहेब करमरकर व गणपतराव म्हात्रे यांच्याकडे छत्रपती शिवरायांचा पुतळा बनवण्याची जबाबदारी दिली आणि मोठ्या महत् प्रयासाने तो पुतळा बनवण्यात आला आणि तो पुतळा बसवण्यात आला. कोणाच्या साथीने? इंग्रजांच्या मदतीने. परंतु तत्कालीन त्या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिक सनातन्यांनी या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला विरोध केला. ज्या पुण्याची निर्मितीच एका अर्थानं किंवा पुण्याचा विकासच एका अर्थानं राजमाता जिजाऊ यांनी केला, त्याच पुण्यामध्ये छत्रपतींच्या पुतळ्याला जर एवढा विरोध होत असेल तर तत्कालीन काळातील सनातनी प्रवृत्ती किती गंभीर होती ही आपल्या लक्षात येते. आजच्या काळात ज्यांना अकाली सनातनत्व प्राप्त झालेले आहे असे बहुजन या गोष्टीतून काही बोध घेतील का, असा माझा प्रश्न.